नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर दिनांक 18 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबरला बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटी आणि आरटीचा रिझल्ट लागणार आहे. आता रिझल्ट लागेल म्हणजे काय तर आता नॉर्मलायझेशनचा आपला स्कोर आला ना, त्यानुसार मग एक लिस्ट लागेल. ठीक आहे मुलांची. आता जे जे मुलं लिस्टमध्ये असतील म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ज्या मुलांचं नाव लिस्टमध्ये नाही त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही. पण नंतर हे यांचं सिलेक्शन आता समजा एमपीएससी वाला मुलगा आहे जो राज्यसेवेमध्ये लागला तर एमपीएससीच्या जागा काय होतील तर खाली होतील. म्हणजे काय होतील म्हणजे वेटिंग वाला मुलगा आहे तो वेटिंग वाला मुलगा मग हा राज्यसेवेमध्ये लागेल. तर अशा प्रकारे भरपूर वेटिंग लिस्ट क्लिअर होते. त्याच्यामुळे जर पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं नसेल तर ते कदाचित दुसऱ्या यादीमध्ये येऊ शकते. त्याची तुम्ही थोडी प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल. ओके. तर भरपूर मुलांचा प्रश्न होता की जर समजा आपल्या लिस्टमध्ये नाव आले तर आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतील तर त्याची पूर्वतयारी आधीच आपण करून ठेवायची. या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर बार्टीच्या वेबसाईटवरती मागच्या वर्षी त्यांनी कागदपत्राची जी काही यादी दिली होती त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. ओके. तर कागदपत्रांची यादी. आता कुठकुठले कागदपत्र लागतील त्याबद्दल मी इथे सांगणार आहे. ओके. तर सर्वात आधी काय तर संबंधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ काय तुमचा विनंती अर्ज जो काय आपण अप्लिकेशन फॉर्म भरलेला होता. ठीक आहे. तर तो अप्लिकेशन फॉर्म आणि त्याच्यावरती काय तर पासपोर्ट आकाराचे फोटो आपल्याला लागतील. किती? 2. जवळपास असे आपल्याला याचे 3 सेट करावे लागतील कारण की एक आपल्याजवळ ठेवावा लागतो, एक इन्स्टिट्यूटला द्यावा लागतो आणि एक इन्स्टिट्यूट काय करेल तर तुम्ही जी काही संस्था निवडता त्या संस्थेला एक ठेवावा लागेल आणि एक जो आहे तो कुठे जातो बार्टी टार्टीच्या संबंधित तुमच्या इन्स्टिट्यूट आहे त्यांना तुमचा एक सेट असतो झेरॉक्सचा तो त्यांना जातो. ओके. त्यानंतर मग काय 10वीचे प्रमाणपत्र म्हणजे तुमची 10वीची मार्कशीट, त्यानंतर 12वीचे प्रमाणपत्र म्हणजे 12वीची मार्कशीट, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, त्यानंतर मग पीजी काही बंधनकारक नाही. जर तुमच्याकडे पीजी असेल तर देऊ शकता, नसेल तर काही नाही. ओके. त्यानंतर मग जर तुम्ही आता बार्टीसाठी काय तर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र पाहिजे. ठीक आहे. इथं एसी कॅटेगरीचं आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे. आणि जे बाकीचे आहेत जसं ओबीसी वगैरे मग ते महाज्योतीच्या अनुषंगाने त्यांना तेथे प्रमाणपत्र जोडावं लागेल. त्यानंतर मग महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र त्याला आपण डोमेसाईल म्हणतो. त्यानंतर मग आधार कार्ड लागते आपल्याला. ठीक आहे. आयडी कार्ड म्हणून. त्यानंतर जर पॅन कार्ड असेल तर ठीक आहे, नसेल तर काही असे बंधनकारक नाही. त्यानंतर बँक पासबुक किंवा धनादेशाची सुस्पष्ट प्रत आपल्याला पाहिजे. ठीक आहे. आधार लिंक असलेला खाते क्रमांक ज्यामध्ये आयपीसी कोड, एमआयसीआर कोड या सर्व बाबी स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे. ओके. जो तुमचा काही पासबुक असेल ठीक आहे तर त्याची झेरॉक्स तुम्ही कलर झेरॉक्स माराल तर ते सर्वात बेटर होईल. कारण मागच्या वेळी आम्ही जे ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स दिली होती तर त्यांनी आम्हाला 2-3दा काय रिजेक्शनसाठी पाठवलेलं होतं. त्याच्यामुळे जे तुमचं काही हे जे असते काय म्हणतात आपण बँक पासबुक त्याची जी झेरॉक्स असते ते एकदम सुस्पष्ट पाहिजे. जर तुम्ही कलर झेरॉक्स काढले तर बेस्ट होईल. जेव्हा तुम्ही सबमिट करता डॉक्युमेंट तेव्हा कलर प्रिंट काढायला विसरू नका. कोणाची बाकीचे जे आहे ते ब्लॅक अँड व्हाईट राहिले तरी चालेल, पण हा जो बँक पासबुक आहे हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. याच्यावर तुमचे आपले काय होतील पैसे जमा होतील. आणि बँक पासबुक काय पाहिजे तर आपल्याला नॅशनलाइज बँक हवी. ठीक आहे. 11 नॅशनलाइज बँक आहेत त्यापैकी एक हवी. ठीक आहे. एसबीआय, बँक ऑफ इंडिया हे तर असतात त्याच्यामुळे एसबीआय आणि बँक ऑफ इंडिया असेल तर बेस्टच, पण बाकी असेल तरी चालते. ठीक आहे. तर मी कोणकोणते नॅशनलाइज बँक आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलाय, तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. ठीक आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग तुम्ही दिव्यांगत्व असाल तर त्या दिव्यांगत्वाचा दाखला तुम्हाला तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. शासनाचा सक्षम प्राधिकारी याने वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या नमुन्यातील वैध दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी असावे. ठीक आहे. त्यानंतर मग अर्जदाराचा अनाथ असल्याचा दाखला लागू असल्यास उपायुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला दाखला असावा. ठीक आहे. आता इन्कम सर्टिफिकेट किती पाहिजे तर मागील 3 वर्षाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा मूळ दाखला. ठीक आहे पाहिजे. 2021, 2022-23 आणि 2023-24. आता हा काय मागच्या वर्षीसाठी होता तर यावर्षी काय पाहिजे आपला 2022-23, 23-24 आणि 24-25. ठीक आहे. 24-25. तर या अनुषंगाने आपल्याला काय पाहिजे तर मागील 3 वर्षाचे वार्षिक उत्पन्न पाहिजे. ठीक आहे. तर भरपूर मला मेसेज केला होता की 1 वर्षाचे चालेल का, तर 1 वर्षाचे चालत नाही हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता नसेल जर तुम्हाला वाटत आहे तुमचं सिलेक्शन होऊ शकते तर तुम्ही आताच्या आताच काय करा हे काढून ठेवा. काय काढून ठेवाल तर मागील 3 वर्षाचे वार्षिक उत्पन्न. ओके. एससी एसटी वाल्यांनी काढून ठेवा.
ठीक आहे. ओबीसी वाल्यांना तर ते एनसीएल लागते, तुम्हाला माहितच आहे. स्वयं घोषणापत्र, ठीक आहे. अर्जदारांनी विहित नमुन्यात परिशिष्ट ब देण्यात आलेल्या स्वयं घोषणापत्र व त्यामधील सर्व माहिती भरलेली असावी. तसेच त्यावरील फोटो अद्ययावत असावा. ठीक आहे. त्यानंतर 15 डॉक्युमेंट काय तर प्रवेश अर्ज. ठीक आहे. प्रवेश अर्ज आपल्याला पाहिजे. ठीक आहे. ज्या याच्यामध्ये आपलं सिलेक्शन झालं आहे त्याची काय हाल तिकीट असणे आवश्यक आहे. टीप काय, विद्यार्थ्यांनी वरील तक्त्यात दिलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व प्रत्येकाच्या छायांकित प्रतीचा एक संच घेऊन यावा. तरी तुम्ही 3 संच काढून घ्या. एक तुमच्याजवळ दोन दोन तर सफिशियंट आहे. ठीक आहे. एक तुमच्याजवळ जर नाही काढला तरी काय दोन हे आवश्यकच आहेत. कारण की दोन्ही आपल्याला जे आपण संस्था निवडतो त्यांना द्यावीच लागतात 2 संच. आणि ते 3 संच काढायला लावतात आपल्याला. एक संच तुमच्याकडे ठेवा, म्हणजे जेणेकरून काही प्रॉब्लेम आला तर तो समोर तुम्हाला कामी येईल. त्याच्यामुळे ते 3 सेट काढायला लावतात. ओके. तर हे अशा प्रकारे माहिती आहे. तर उद्या रिझल्ट लागेलच. म्हणजे 19 नोव्हेंबरला, 18 किंवा 19 नोव्हेंबरला, म्हणजे मंगळवार किंवा बुधवारला आपला रिझल्ट लागेलच. जर ज्या काही रिझल्टचा पीडीएफ आहे त्या सर्वात आधी कुठे मिळतील तुम्हाला, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. तर प्रशिक मॅथ अकॅडमी या चॅनलची टेलिग्राम लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ती जॉईन करून घ्या. ओके. तर भेटूया. मी अपडेट देतच राहीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.